झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे महापालिकेने उगारला कारवाईचा बडगा। मालमत्ता धारकांकडे तब्बल 82 कोटींची थकबाकी। वसुलीसाठी मात्र 100% शास्ती माफीची सवलत। धुळे महापालिकेच्या हद्दीत मालमत्ता धारकांकडे दिवसेंदिवस थकबाकी वाढते आहे। पालिका प्रशासनाने यापूर्वी वसुलीची धडक मोहीम राबवली। बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांसमोर ढोल देखील वाजवले, परंतु अपेक्षित वसुली होऊ शकलेली नाही। अखेर पालकमंत्री जयकुमार रावल, शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या निर्देशाने मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी 100% शास्ती माफीचा निर्णय घेतलाय। मात्र यासाठी 18 ते 31 मार्च दरम्यान मुदत देण्यात आली आहे। या मुदतीत कराचा भरणा न करणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर महापालिकेचे नाव लावण्यात येऊन त्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल असा थेट इशाराही आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिलाय। ही कटू कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कराचा भरणा करावा आणि शास्ती माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। थकबाकीचे आकडे पाहिले तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल असेच आहेत। महापालिकेच्या मूळ हद्दीतील 43,945 मालमत्ता धारकांकडे 27 कोटी 33 लाख रुपयांची थकबाकी आहे। या व्यतिरिक्त 22 कोटी 62 लाख रुपयांची शास्ती आहे। याशिवाय महापालिकेत समाविष्ट झालेल्या हद्दवाढीतील भागांमधील रहिवाशांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी असून हा आकडा 26 कोटी 98 लाखांपेक्षा जास्त आहे। त्यातल्या त्यात जीएसटीच्या माध्यमातून महापालिकेला मिळणाऱ्या अनुदानात मोठ्या प्रमाणात कपात झाल्याने पालिकेचा गाडा हाकणे आर्थिकदृष्ट्या बिकट बनले आहे। त्यामुळे थकबाकीदारांनी कराची रक्कम भरणे आवश्यक असल्याचे आयुक्त दगडे पाटील यांनी सांगितले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।